आज श्रावण सोमवार आहे आणि त्यानिमित्त जर बघितलं तर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासून गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे। आज श्रावण सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंग जे आहे त्यामध्ये मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे। काय भाविक माझ्यासोबत आहेत, काय सांगाल कुठून आलेत, किती वेळेपासून? गंगापूरहून आलेलो। आता आम्ही सकाळी 5 वाजेपासून लाईनीत लागलोय। कसं वाटतं श्रावण सोमवार आहे दर्शनासाठी आले? छान वाटतंय, श्रावण सोमवार पहिला सोमवार आहे, मस्त वाटतंय। काय अपेक्षा आहे? हर हर महादेव। आम्ही गंगापूरहून आले 5 जण आणि खूप उत्साह आहे भाविकामध्ये। अजून देखील काही भक्त जे आहे ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार। कहाँ से आए हो? गुजरात से आए हम। कब लगे थे आप? हम 5 बजे निकले थे। कैसा लगा? अच्छा लगा। क्या भगवान के तरफ? भगवान के दर्शन करने आए हैं, बहुत अच्छा लगा। हर हर महादेव। नक्की जर बघितलं तर देशभरातून जे आहे ते भाविक या घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीने दर्शनाची व्यवस्था जी आहे ती मंदिर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत असल्याची पाहायला मिळतात। पहाटेपासून जर बघितलं तर या ठिकाणी दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि रात्री 12 वाजेपासून जर बघितलं तर या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन जे आहे ते खुलं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही अजून देखील भाविक आपण त्यांच्याशी बोलण्याप्रमाणे काय सांगाल, कुठून आलेले आहे? राजस्थान में। कैसा लग रहा है? आप राजस्थान से आए, अच्छा लग रहा है। क्या शंकर भगवान की तरफ? हाँ? क्या शंकर भगवान की तरफ क्या मांगने वाले? हाँ। भगवान से खुशहाली। नक्की जर बघितलं तर ठिकठिकाणून जे आहे ते भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं, विजय चिडे, वेरूळ।